महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। इकडे बघा दादा। बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाई जवान तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अशोक दादा बोलते तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सर्वप्रथम विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच आज आम्ही भारतीय दलित कोबराच्या वतीने विवेक भाई चव्हाण आमचे संघटनाचे प्रमुख भाई विवेक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा बोल्डे यांच्या नेतृत्वाखाली नेहमीप्रमाणे दरवर्षी न चुकता आम्ही भारतीय दलित कोबरा तर्फे भव्य साडी चोळी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त आम्ही 135 किलो मिठाई विभागीय कार्यालयावर आम्ही वाटप केलेली आहे। तसेच गरजवंत महिला असतील, जे गरजवंत महिला जे काम वगैरे करून तरी त्यांच्याकडे आजकाल महागाईनुसार त्यांना काही कपडे वगैरे घेतले जाऊ शकत नाही, अशा गरजवंत महिलांना आम्ही दरवर्षी भारतीय दलित कोबरातर्फे साड्या या ठिकाणी आम्ही वाटतो। प्रमुख पाहुणे कोण कोण उपस्थित आहेत? प्रमुख पाहुणे तर खरं तर आज सामाजिक न्यायाचे आपल्या छत्रपती संभाजीनगरचे सामाजिक उप आयुक्त साहेब येणार होते, पण ते आर्थिक काही 5 मिनिटं येऊन गेले, त्यांना काही काम होतं, त्यामुळे ते 5 मिनिटं एक्झिट देऊन संभाजीनगरचे उपायुक्त समाज कल्याणचे खराड साहेब हे होते, ते 5 मिनिटं येऊन त्यांना काही काम होतं ते एक्झिट करून गेले। आज जयंती निमित्त समाज बांधवाला देशवासियांना काय संदेश द्याल? खरा संदेश तर मी हाच देतो की सर्वांनी आंबेडकरी जे छोटे मोठे संघटना आहेत त्यांनी आज खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन त्यांनी खरं तर आज काम केलं पाहिजे, असं सर्व संघटनाला मी आवाहन करतो की त्यांनी एका निळनिशाणा खाली निळ्या झेंडा खाली येऊनच काम केलं पाहिजे। जसं आम्ही पाहत आहोत की जसं भारतीय दलित कोबराचे मराठवाडा अध्यक्ष श्री अशोकदादा बोल्डे साहेब हा उपक्रम किती वर्षापासून चालवत आहे? हा उपक्रम गरजू महिलांना आम्ही 15 ते 20 वर्षापासून न चुकता आम्ही तिथं गरजू महिलांना साड्या चोळी व भैलो असे मिठाई आम्ही या ठिकाणी वाटप करत असतो। आता पाहिलं जात आहे सर की खूप सारे लोक जे डीजे वगैरे यामध्ये पैसा टाकत आहेत, अशा लोकांना आपण काय सांगणार?
खर तर बाबासाहेबांनी कायदा लिहिलेलाच आहे, तर कायद्याचं उल्लंघन नाही केलं पाहिजे. डीजे हा कमी आवाजातच वाजवला पाहिजे. हे कायद्याचं उल्लंघन न करता कायदा हा बाबासाहेबांनाच आपल्याला दिलेला आहे. तुम्ही आता आम्हाला दिसतंय की तुम्ही जो पैशाचा उपयोग सदुपयोग करत आहात, साडी आणि मिठाई वाटप करत आहात, याबद्दल काय करणार? याबद्दल हे सांगणार, जे आज गरजवंत महिला आहे, जे पोटा पाण्यासाठी आज खर तर माती काम करतात, तरी त्यांना अशा महागाईमुळं ते जयंतीनिमित्त कपडे वगैरे घेऊ शकत नाही. हा उपक्रम आम्ही भारतीय दलित कोबरा तर्फे दरवर्षी न चुकता 15 वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवतो. आपलं नाव सांगा. सागर बोल्डे, भारतीय दलित कोबरा युवा जिल्हा अध्यक्ष.